नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे लाल मिरचीचा खरडा, ओली लाल मिरची। ही पहा, अशी ओली लाल मिरची मी आणलेली आहे। ही इथे मी कापून ठेवलेली आहे, लिंबू ठेवला आहे, लसूण आणि थोडंसं आलं घेतलं आहे, एक अर्धा इंच आलं घेतलं आहे, मूठभर शेंगदाणे घेतले आहेत आणि मीठ घेतलं आहे। तेल आणि फोडणीचं सामान इथे मी ठेवलं नाही आहे। तवा तापायला ठेवूया, तेल घालून घेऊया। आधी ही मिरची आपण कापून घेऊया आणि बनवूया ओल्या लाल मिरचीचा खरडा। झक्कास होतो, चवदार होतो। एकदा तरी अवश्य घरी करून पहा, झटपट तयार होतो आणि फक्त थोडा करायचा आहे। या पाव किलोच मिरच्या मी आणलेल्या आहेत, लाल मिरची। हे पहा, आपण खोलगट तवा ठेवला आहे, तेल घालून घेतलं आहे, फक्त एकच पळी तेल घातलं आहे। त्याच्यात मी मोहरी घालून घेतली आहे, जिरा घालून घेतला आहे आणि थोडा हिंग घालून घेतला आहे। मी तुम्हाला ह्याच्या आधी हा जो व्हिडिओ दाखवला आहे तिथे मी कच्ची मिरची वापरले, पण इथे मी मिरची कच्ची वापरणार नाही आहे। आपल्याला मिरची फ्राय करायची आहे, लसूणही फ्राय करायची आहे। पहिले आपण आलं आणि लसूण घालून घेऊया। आपल्याला मीठ आणि दाणेही ह्याच्यातच घालायचे आहे। गॅस मीडियम ठेवायचा, हे छान फ्राय होऊ दे। 1-2 मिनिटांनी आपण मिरची घालून टाकूया ह्याच्यामध्ये। दाणे भाजलेले आहेत त्यामुळे ते शेवट चालतील, पण तुमच्याकडे दाणे भाजलेले नसतील तर मात्र आत्ता घालून टाकू शकता, म्हणजे ते तोपर्यंत मिरची होईपर्यंत दाणे तयार होतात। हे पहा, लसूण थोडीशी झालेली आहे। आता आपण मिरच्या घालून घेऊया। इथे तुम्ही तवा घेतलाय, तुम्ही कढई पण घेऊ शकता। गॅस मीडियम ठेवायचा, हे छान फ्राय झालं पाहिजे। मग दाणे आणि मीठ घालायचं आहे आणि मग मिक्सरला लावायचं आहे गार झाल्यावर, किंवा या तव्यामध्ये जर बत्ता असेल तर बत्त्यांनी खरडून टाकायचं आणि वर त्याला आपण कढीलिंबाची फोडणी द्यायची। ही झाला आपला खरडा, ओल्या लाल मिरचीचा खरडा। याच्या आधी मी जो खरडा दाखवला तो तुम्हाला कच्च्या मिरचीचा दाखवला। मी मिरची अशीच घातली, फ्राय केली नव्हती, पण ही चव वेगळी लागते, ती चव वेगळी लागते। हाही खरडा एकदा करून पहा। याला 5 मिनिटं द्या। मिरची पण झालेली आहे थोडी, आपण दाणे आणि मीठ घालून घेऊया। मीठही याच्यातच घालायचं, म्हणजे ते चांगलं भाजलं जातं आणि आपला खरडा टिकायला मदत होते। हा खरडा बाहेर राहत नाही, फ्रीजमध्येच ठेवायला लागतो। आणि खरडा झाल्यावर त्याला कढीलिंबाची फोडणी आणि लिंबू पिळायचं की झाला आपला तयार खरडा। आपण करतोय ओल्या लाल मिरचीचा खरडा। त्यासाठी पहा, मिरची, शेंगदाणे, मीठ, लसूण हे सगळं आपण तेलात मोहरी, जिरं आणि हिंग घालून भाजून घेतलं आहे। मिरचीचा खाट उडलेला आहे। आता हे गॅस मी बंद केलेला आहे, हे थंड होऊ द्या। मग आपण मिक्सरमधनं काढूया किंवा बत्त्याने ह्याच्यावरच आपण खरडून घेतलं तरी पण चालून जाईल, पण मी मिक्सरला लावणार आहे। थंड करून घेऊया आणि मिक्सरला लावून फोडणी करूया। हे पहा, मिरची, लाल मिरची, लसूण हे जे फ्राय केलं आहे ते आपण एका ताटलीत काढून घेतलं आहे। आता हे थंड होऊ द्या आणि मग मिक्सरला लावून घेऊया आणि मग त्याच्यावर कढीलिंबाची चरचरीत फोडणी देऊया। हे पहा, मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आहे। आता आपण हे फिरवून घेऊया। हे पहा, मिक्सरमध्ये सर्व आपण ते साहित्य घातलं जे आपण भाजलं, लाल मिरची, लसूण, आलं, मीठ, दाणे, ते मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे।
आता आपण हे एका सटात काढूया, लिंबू पिळूया आणि ह्याला वरूनही फोडणी द्यायची आहे. आपण तेलात फ्राय केलं आहे, म्हणजे खरं फोडणीतच फ्राय केलं आहे, तरीसुद्धा आपण हे परत ह्याला एक चरचरीत कडीलिंबाची फोडणी द्यायची. हे पहा, आपण आता फोडणी करून घेऊया. फोडणीसारखीच फोडणी करायची, फक्त मी हळद नाही घालणार आहे. मोहरी, जिरं आणि हिंग आपण फोडणी करून घेत आहोत. मोहरी जिरं घालून झालेलं आहे. हळद घालायची नाही आहे, हिंग घालत आहे. हिंग थोडासा जास्ती घातला आहे. आता ह्याला आपण कढीपत्ता घालून देऊया. कडीलिंब घालूया, कढीपत्ता नाही. हे पहा, कडीलिंब थोडासा कडक होऊ द्या. अशी चरचरीत फोडणी आपण त्याला द्यायची आहे. गॅसमध्ये मी बंद केला होता, परत चालू केला आहे आणि गॅस मी आता परत बारीक ठेवला आहे. हे पहा, आता या चटणीवर आपण ही फोडणी घालून देऊया आणि लिंबू पिळून घेऊया. आता याची चव बघायची. मीठ हवं असेल तर फक्त वरून घालायचं. चला, आपला खरडा तयार झालेला आहे. ओल्या मिरचीचा खरडा तयार. हे पहा मंडळी, आपला ओली लाल मिरची ह्याचा खरडा तयार झालेला आहे. फोडणी पण घातली आहे, लिंबाचा रसही घालून झालेला आहे. आता हा खाण्यासाठी सज्ज आहे आणि हा फक्त फ्रीजमध्ये ठेवायला लागेल, बाहेर राहणार नाही. आपल्या हवेला हा बाहेर राहत नाही, त्याच्यामुळे हा फक्त पाव किलो मिरची आणायची आणि करायचा. 1-4 दिवसामध्ये हा खरडा संपून जातो. हा खरडा जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.